नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता आणि त्यांची मेड किचनमध्ये काम करत असतात आणि मुक्ता म्हणते की श्रीखंड पुरी आणि बासुंदी देखील करायची आहे. त्यांची कामवाली बाई सारखा मुक्तापासून चेहरा लपवत असते, पण मुक्ताला तिचा चेहरा दिसतो. तिच्या चेहऱ्याला खूप लागलेलं असतं. मुक्ता म्हणते की तू चेहरा का लपवला आहेस? त्यावर ती म्हणते की काही नाही ताई. आणि मुक्ता म्हणते की इकडे बघ बरं तू. तर तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ हटवते आणि म्हणते, अगं बापरे, ही काय अवस्था झाली आहे तुझी? कोणी केलं आहे हे तुझ्या बरोबर? त्यावर ती म्हणते की काही नाही ताई, घरात काम करताना पडले होते. तर तिला म्हणते की तू चेहरा बघितला आहे का आरशात? धड तुला खोटंही बोलता येत नाहीये. की मला सांगतेस का तू? मी पण एक बाईच आहे. घरात काम करून पट्टांनी झालेल्या खुणा आणि आपल्याला कोणीतरी मारलेल्या खुणा खुणा कळतात मला. आणि ती खूप रडायला लागते. तर तिला म्हणते की अगं आधी हे ठेव बरं साईडला आणि तू इकडे इथे बस आधी. मुक्ता म्हणते की आधी तो पाणी पी. मग मुक्ता तिला म्हणते की काय झालं आहे? त्यावर ती म्हणते काय सांगू ताई, आपल्याच माणसाची कशी तक्रार करायची? म्हणते म्हणजे त्यावर ती म्हणते की माझ्या नवऱ्यानेच मला दारू पिऊन मारहाण केली आहे. हे सगळं बोलणं कार्तिक ऐकत असतो. ती म्हणत असते की रोजच आहे ताई त्याचं, त्याने मला दारू पिऊन ढकललं आणि माझा हात सुजला. मला काहीच काम करता येत नव्हतं म्हणून मी इतक्या दिवस आले नाही. तर तिला म्हणते की अगं पण तू ह्या विषयावर कोणाशी तरी बोलायला हवं ना. तू पोलिसांमध्ये जा, कंप्लेंट कर त्याची. त्याला जेलमध्ये टाकतील आणि सरळ सांगतील. का घाबरतेस तू त्यांना? हे बघ, आपण सशक्त असतो, स्वावलंबी सुद्धा असतो. तुला गरज नाहीये ते नवरा म्हणून, ठीक आहे. तो जे काय करेल तू सहन करणार आहेस का तू? मुक्ता म्हणते की तू आत्ताच्या आत्ता चल, मी येते तुझ्या बरोबर पोलीस कंप्लेंट करायला. तर त्यावर ती म्हणते की नाही ताई नको. त्यावर मुक्ता तिला म्हणते की अगं असं गप्प बसून कसं चालणार? तू उठ आणि पोलीस कंप्लेंट तर करून बघ, ते सरळ करतील त्याला. आणि त्याला कळेल तो चुकतो आहे. आणि बायको आहेस तू त्याची, गुलाम नाही. माणसांना धडा शिकवायला हवं. तितक्यात इंद्रा येते आणि तिला म्हणते की ए ग, सणासुदीचे कामं करायचे सोडून इथं गप्पा मारत का बसलात ग? दुसरीकडे सागर रूममध्ये काम करत असतो आणि त्याला आदित्यचा फोन येतो. आदित्यला तो म्हणतो की हा बोल आदित्य. त्यावर सावनी बोलते, म्हणते की हॅलो माय डिअर सागर. तर तिला म्हणतो की आधी माझ्या मुलाचं माइंड हायजॅक केलं आणि आता फोन. सागर तिला म्हणतो की तू आदित्यच्या फोनवरून फोन का केला आहेस? ती म्हणते की माझ्या फोनवरून फोन केला तर तू उचलत नाही ना, म्हणून मग आदित्यच्या फोनवरून फोन केला. सागर तिला म्हणतो की ऑफिसचं काम ऑफिसमध्ये, आता जे बोलायचं आहे ते लवकर बोल, माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाहीये. आणि म्हणते की ऑफिसचं तसं काही काम नाही, काम तसं पर्सनलच आहे. म्हणजे आदित्यला सईला भेटण्याची इच्छा होती, म्हणून म्हटलं तू आज सईला घरी पाठवू शकतो का? सागर म्हणतो की अजिबात नाही, तूच त्याला इकडे पाठव, हवं तर मी येतो त्याला न्यायला. तिकडे इंद्रा त्या बायला म्हणत असते की इथे उभी काय आहे, जाय तुझ्या कामाला. आणि हे बघ, जमणार नसेल ना तसं सांग, मी दुसरी बाई बघेल. अशी 15-15 दिवसाला सुट्टी मला नाही परवडणार. कामावरून काढून टाकेला मी तुला. मुक्ता म्हणते की अहो मम्मी, तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे बघा ना, ती सुट्टी नाही मागत आहे. तिच्या नवऱ्याने तिला मारला आहे. मी तिला समजावत होती तू पोलीस कंप्लेंट कर, पण ती घाबरते आहे, तिच्यात हिंमत नाही. अशा वेळी आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना. लगेच म्हणते आली मोठी पाठीशी उभं राहणारी. काय ग, तू कोण मोठी शहाणी समजतेस का स्वतःला? प्रत्येकाला न्याय मिळवून देत असती. बघ, तिच्या घरची गोष्ट आहे, नवरा बायकोची भांडणं आहेत, तू कशाला पडते मधी? मधी पडण्याची काही गरज नाही. त्यावर त्यांची कामवाली मुक्ताला म्हणते की जाऊन द्या ना ताई, का भांडताय माझ्यासाठी? मुक्ताला म्हणत असते की प्रत्येक वेळेला महान व्हायला बघते. कार्तिक लगेच मध्ये येतो आणि म्हणतो की आई प्लीज असं बोलू नका. मुक्ता वहिनी अगदी बरोबर बोलताय. या संकटाच्या वेळी आपण अनिताला मदत करायलाच हवी. आपल्या घरातील मुलीवर अशी वेळ आली असती तर आपण मदत केलीच असती ना. तुझ्या बाजूनं बोलणारं कोणी नाही, हिला आधार देणारं कोणी नाही. पण काय तिने असं सगळं गुपचूप सहन करायचं का? तुम्ही प्लीज शांत बसा, तुम्ही चुकताय इथे. त्या डोळ्यासमोर अन्याय होताना बघत राहणं, तो गपचूप सहन करणं, हा सुद्धा एक गुन्हाच आहे. मुक्ताला म्हणतो की मुक्ता वहिनी तुम्ही प्लीज काळजी करू नका. एक पोलीस ऑफिसर माझा मित्र आहे. पोलीस स्टेशनमधून एखादा कॉल केला किंवा पोलीस घरी आले ना तर हिला एवढा त्रास होणार नाही. लगेच म्हणते की वा वा जावई बापू, जी स्वाती खूप भाग्यवान आहे, हा तुमच्यासारखा विचारवंत नवरा मिळाला.
घरकाम करणाऱ्या बाईचा एवढा विचार करतो तर माझ्या मुलीचा किती विचार करत असेल तो. स्वतःच्या बायकोला केवढा मान देत असेल तो. कार्तिक इंद्राला म्हणतो की आई माणुसकी जपायला हवी ना. की मुलींवर कोणी अन्याय केलाय ना मला खरंच नाही सहन होत. दुसरीकडे सागर सावनीसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की तसाही आज सणाचा दिवस आहे. मी सईला तुमच्या घरातील टॉक्सिक वातावरणात पाठवणार नाही. लगेच सावनीच्या हातातून फोन घेतो आणि सागरला म्हणतो की पप्पा पाठवा ना तिला. मला भेटायचं आहे. त्यातला पहिला दिवस आहे. मला तुमच्या बरोबर आणि माझ्या बहिणीसोबत सेलिब्रेट करायचं आहे. पाठवा ना. सागर सावनीवर चिडतो आणि म्हणतो की सावनी तो फोन स्पीकरवर टाकला होता ना. त्यावर सावनी म्हणते की हो हो फोन स्पीकरवरच आहे आणि आता जे बोलशील ना ते सांभाळूनच बोल. सागर म्हणतो की ठीक आहे पण मला एकदा मुक्ताशी बोलावे लागेल. तिला विचारल्याशिवाय मी नाही पाठवू शकत सईला. आदित्य तिथून निघून जातो हे ऐकल्यानंतर. सागर म्हणत असतो की आधी बेटा तू जसं तुझ्या मम्माला विचारून येतोस ना तसं मला मुक्ताला विचारावं लागणार आहे. ती सईची आई आहे. ती त्याशी बोलतो. सावनी लगेच म्हणते बर पण काय आहे ना आदित्य तर गेला इथून. बहुतेक मुक्ताचं नाव ऐकल्यानंतर त्याला राग आलेला दिसतो आणि सागर फोन कट करून टाकतो. तर तिथे आलेली असते आणि सागरला म्हणते की मी ऐकलं आहे तुमचं बोलणं. म्हणते की तुम्ही सईला घेऊन जाऊ शकतात. सागर मुक्ताला म्हणतो की थँक्यू. दुसरीकडे सावनी मनातच म्हणत असते की सागर आदित्यला भेटायला का होईना सईला घेऊन नक्कीच येणार. ज्या प्रकारे माझ्या आदित्यचा ब्रेन वॉश केलाय ना मुक्ता तसंच मी आता सईचं करणार आहे. फक्त तू बघत राहा. त्यानंतर सावनी तिच्या नोकराला आवाज देते आणि म्हणते की पास्ता पिझ्झा याची सगळ्याची ऑर्डर देऊन ठेवा. आज सई घरी येणार आहे. तिने काय मागितलं ना पटकन रेडी व्हायला हो. तिने खाऊन असं म्हटलं पाहिजे की वाव हे किती मस्त आहे. मला मम्माकडेच राहायचं. कळलं आहे का तुम्हाला. आणि कुठलीही चूक होता कामा नाही. तर तो आनंद म्हणतो की हो मॅडम. नंतर सावनी मनातच म्हणत असते की मी आज सई आल्यानंतर तिला असं मिनिबलेट करते ना सागर तुला कळणार सुद्धा नाही. नंतर मुक्ता भाजीपाला घेऊन आलेली असते. सगळेजण जमलेले असतात हॉलमध्ये. इंद्रा स्वाती त्यांची मोलकरीण अनिता आणि कार्तिक. घेतल्यानंतर लगेच कार्तिक तिच्याकडे जातो आणि म्हणतो की अरे बापरे इतकं सामान घेऊन आलात द्या इकडे मी ठेवतो. त्यावर मुक्ता त्याला म्हणते की नाही मी ठेवेन ना. कार्तिक म्हणतो अहो एका बाईने इतकं सामान आणायचं आणि पुरुषाने फक्त बघत बसायचं. नाही अजिबात नाही द्या इकडे माझ्याकडे. त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे. कार्तिक मुक्ताला म्हणतो की यू आर मोस्ट वेलकम. मुक्ता अनिताकडे बघते आणि मुक्ता अनिताकडे जाते आणि अनिताला म्हणते की अनिता तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून किती छान वाटतं आहे मला. काय झालं आहे. त्यावर कार्तिक लगेच म्हणतो गोष्टच तशी आहे वहिनी. तुम्ही जर ऐकली ना तर तुम्ही देखील माझी कौतुकाने पाठ ठोकताल. मुक्ता म्हणते की सगळेच एकदम आनंदात दिसतंय नक्की झालंय काय. मुक्ता म्हणते की ताई कार्तिक भाऊजींनी माझा प्रॉब्लेम कायमचा सोडवला. मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली काय केलं त्यांनी. अनिता म्हणते की भाऊजींनी पोलिसांना माझ्या घरी पाठवलं आणि पोलिसांनी माझ्या नवऱ्याला इतका दम दिला ना ते काही विचारूच नका. तो एकदम घाबरला आहे. आणि ताई इतकंच नाही तो म्हणाला की दारूमुळेच हे सगळं होतं. मी यापुढे दारू पिणार नाही ताई आणि हे फक्त कार्तिक भाऊजींमुळेच झालं आहे. दुसरीकडे सागर आदित्यकडे गेलेला असतो आणि आदित्य सागरला म्हणत असतो की पप्पा हे बघा माझं प्रोजेक्ट आहे आणि हे प्रोजेक्ट बघितल्यानंतर टीचरनी मला A+ ग्रेड सुद्धा दिला आहे. त्यावर आदित्यची पाठ थोपटतो सागर आणि सागर म्हणतो की खूप छान बनवला आहे तू. कसं बनवलं आहे तू. त्यावर आदित्य म्हणतो की खूप सिंपल आहे थांब. तो लॅपटॉप उघडून सागरला म्हणतो की आधी मी सोशल मीडियावर रिसर्च केलं आणि थोडीशी माहिती मिळून मी हे बनवलं आहे. आदित्य खूप गप्पा मारत असतो सागर सोबत. त्यावर सागर मनातच म्हणत असतो की आज कित्येक वर्षांनी आदित्य माझ्याबरोबर ह्या सगळ्या गप्पा मारत आहे. असं वाटतंय की आमच्यात कधी प्रॉब्लेम नव्हताच. असं वाटतं हे फक्त आणि फक्त मुक्तामुळे शक्य झालं आहे. थँक्यू सो मच मुक्ता. आणि आदित्य सागरला म्हणतो की पप्पा अरे तू कुठे हरवला आहेस. आणि आदित्य सागरला म्हणतो की पप्पा तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला कॅरम शिकवला होता. आता मला खूप मस्त खेळता येतोय. आता आपण खेळूयात का. सागर म्हणतो हो ठीक आहे चला मग. सागर आणि आदित्य गेम खेळत बसतात. दुसरीकडे सई आणि सावनी बसलेले असतात. सावनी तिला गोष्ट ऐकवत असते. सावनीला म्हणते की ही गोष्ट मला माहिती आहे मला दुसरी गोष्ट सांग ना. सावनी म्हणते की दुसरी बरं थांब मी बघते.
ती म्हणते की मला माझी मुक्ता आई चिंटू पिंटू आणि सईची गोष्ट सांगते. मोबाईलमध्ये बघून नाही सांगत, बनवून सांगते. तू पण सांग ना चिंटू पिंटू आणि सईची गोष्ट. आणि लगेच म्हणते की मला काय अशा चिंटू पिंटूच्या गोष्टी येत नाही. मी सागरला आवाज देते, पप्पा इकडे ये ना. सागर सईकडे जातो आणि सईला म्हणतोय की बोल बेटा काय झालं. सई म्हणते की आपण जाऊयात का, मला माझ्या मुक्ताईची आठवण येते आणि भूक पण लागली आहे. पावनी लगेच सईला म्हणते, अरे बेटा तुला भूक लागली असेल तर इथं पास्ता आहे आणि हॉट चॉकलेट देखील आहे, हे घे. हे हॉट चॉकलेट घे, तोपर्यंत मी तुला पास्ता वाटते. सई म्हणते की नको, मुक्ता आई सांगते की बाहेरचं अनहेल्दी असतं. पावनी सईला म्हणते की अगं सई पण तुला आधी हे सगळं आवडायचं ना, म्हणून मी हे सगळं स्वतः तुझ्यासाठी बनवलं आहे. ती म्हणते की मुक्ता आई म्हणते हे सगळं पोटासाठी चांगलं नसतं, म्हणून मी आता खात नाही हे. तू मला आलू पराठा बनवून देतेस का. मी म्हणते आलू पराठा त्यात काय, ते तर तू नेहमीच खाते ना, म्हणून मी तुझ्यासाठी पास्ता केला होता. तुला जर हे नको असेल तर दुसरं काही मागू का. सई म्हणते की नाही नको, बाहेरचं नाही खायचंय. म्हणून तर मुक्ता आई सगळं घरी बनवते ना. तिला खूप चिड आलेली असती मुक्ताची. ती मनातच म्हणत असते की मुक्ताई नुसता जप लावला आहे सईना तिच्या नावाचा. इतक्या वेळात देवाचं नाव घेतलं असतं ना, देव सुद्धा प्रसन्न झाला असता. हिच्या मुक्ता आईमुळं मी इतकी सुंदर मेडिक्युअर केलेली नखं आता पिठात घालावी लागणार आहे. सागर सईला म्हणतो की सई बेटा सावनी मम्माला उगाच त्रास देऊ नको, तिला काही बनवता येत नाही. सावनी सागरवर चिडते आणि म्हणते की का बनवता येत नाही मला. आणि सईला म्हणते की करते ना मी तुझ्यासाठी आलू पराठे, आलेचा. आणि सावनी किचन मध्ये निघून जाते. ते सईकडे येतो आणि सईला म्हणतो की सई हे बघ मी काय बनवलं आहे. स्कूलमध्ये मी हे प्रोजेक्ट बनवलं आहे, दाखवू का तुला. बघ हे भिरभिर फिरतं पण. सागर सावनीकडे बघून हसत असतो. सावनी मनातच म्हणत असते की कशाला खायचा आहे हिला आलू पराठा. हिला काय पराठे जमत नसतात. सावनी फोन लावते आणि ऑर्डर देते पराठ्यांची. सागर तेथे येतो. सागर म्हणतो की हे काय आलू पराठे मागवतेस हॉटेलमधून, आपल्या मुलीसाठी तू 2 पराठे सुद्धा बनवू शकत नाही. अशी कशी ग तू आई. आणि म्हणते की बनवले नाही म्हणून काय झालं, ऑर्डर तर केले ना. सागर तिला म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. सागरला म्हणते असं तुला वाटतं. आणि म्हणते की सईला आवडतो पास्ता आणि चॉकलेट, ते मीच बनवून ठेवलं आहे. त्यावर सागर म्हणतो की रिअली हे सगळं तू बनवलं आहेस का. मला डाऊट आहे याच्यावर. मला नाही वाटत तू एवढे कष्ट घेतले असतील म्हणून. माझा विश्वास बसत नाहीये सगळ्यावर. दुसरीकडे मुक्ता म्हणत असते कार्तिकला, कोणत्या शब्दात तुम्हाला थँक्यू म्हणू हेच कळत नाही. खरंच तुम्ही तिची खूप मोठी मदत केली आहे. इंद्रा लगेच म्हणते की स्वाते खरंच तू नशीब काढलं ग, म्हणून तुला असा नवरा मिळाला. 7 जन्मीचं पुण्य असेल तुझं. नाही तर जावई बापूंना काय गरज होती या पारक्या बाईला बहीण म्हणून मदत करण्याची. खरंच जावई बापू तुम्ही खूप चांगले आहात हो. कार्तिक लगेच म्हणतो की आई प्लीज, किती कौतुक कराल तुम्ही माझं. आणि मी तर काहीच केलं नाही, एवढंच तुम्ही माझं कौतुक करून मला चण्याच्या झाडं नका चढू. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सईला मुक्ता फोन करते आणि म्हणते की तुला आलू पराठा खायचा आहे का. त्यावर सई लगेच म्हणते की तुला कसं काय कळलं मला आलू पराठा खायचा आहे ते. मुक्ता सईला म्हणते की मी तुझी आई आहे की नाही. आईने आईला सगळं कळत असतं, मुलांना काय हवं नको ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.